नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, केंद्र सरकारनं शौचालय योजना सुरू केली आहे। ही योजना सरकारनं स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुरू केली आहे। या योजनेद्वारे सरकार आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांना आर्थिक मदत देतं। अशा प्रकारे सरकार गरीब आणि कामगार कुटुंबांना शौचालय बांधण्यास मदत करतं। गरीब नागरिक आर्थिक योजना मिळवून आर्थिक मदत मिळवून स्वतःचं शौचालय बांधू शकतात। तर मग यासाठी कशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता आणि कोण कोण यासाठी एलिजिबल आहे हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतोय। त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला। मित्रांनो, शौचालय बांधण्यासाठीची नोंदणी प्रक्रिया कशी पूर्ण करायला हवी हे आपण जाणून घेतोय। तर याआधी या योजना याचा उद्देश काय आहे ते जाणून घेऊयात। यामध्ये या योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्यांना आर्थिक मदतीची रक्कम, पात्रता, अटी, आवश्यक कागदपत्र हे देखील जाणून घेतोय। सरकारनं स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय योजना 2025 साठी नोंदणी सुरू केली आहे। या योजनेचं उद्दिष्ट ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी 12,000 रुपयांची आर्थिक मदत देणं हा आहे, ज्यामुळे उघड्यावरती शौचालय जाण्याची समस्या दूर होईल। आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच यामध्ये लाभार्थी जे आहेत त्या गरीब कुटुंबांना ज्यांना घरामध्ये शौचालय नाही त्यांनाच अप्लाय करता येणार आहे। यामध्ये 2 हप्त्यामध्ये 12,000 रुपयांची रक्कम मिळणार आहे। तर आता सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात की पात्रता निकष काय आहे। तर सर्वात पहिली पात्रता आहे ती म्हणजे कुटुंबाकडे आधी शौचालय नसावं। त्यानंतर कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। उत्पन्नाचं प्रमाणपत्र आणि आधार कार्डची छायांकित प्रत अनिवार्य आहे। त्यानंतर मतदार ओळखपत्र आणि BPL कार्ड असणं आवश्यक आहे। सोबतच बँक पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो, उत्पन्न प्रमाणपत्र, त्यानंतर जातीचा दाखला जर लागू असेल तर, त्यानंतर निवासी प्रमाणपत्र आणि रेशन कार्ड। तर आता तुम्ही अप्लाय कसं करू शकता ते पहा। तर स्वच्छ भारत मिशनच्या अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट द्या। याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवरती जाऊ शकता। त्यानंतर नागरिकांनी कोपऱ्यामध्ये जा आणि वैयक्तिक घरगुती शौचालय यावरती क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आणि OTP घ्यायचा आहे। त्यानंतर OTPची पडताळणी झाली की तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे। त्यानंतर अर्ज भरा आणि अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्र ही अपलोड करा, फॉर्म सबमिट करा आणि एक पावती तुम्हाला मिळेल। जर समजा तुम्हाला ऑनलाईन ही प्रक्रिया करायची नसेल तर तुम्ही ऑफलाईन देखील करू शकता। यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा स्थानिक सरकारी कार्यालयात जायचे आहे। तिथे असलेल्या अधिकाऱ्यांकडनं किंवा ग्रामपंचायत धारकांकडनं तुम्हाला शौचालय योजनेचा फॉर्म घ्यायचा आहे। हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, आवश्यक कागदपत्र त्याला जोडायची आहेत आणि पुन्हा त्यांच्याकडेच सबमिट करायचं आहे। तर मग मित्रांनो, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की पोच पावती घ्यायला विसरू नका, ही नंतर तुम्हाला लागणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला तसा SMS आणि मेल देखील येईल आणि मग पात्र लाभार्थ्यांना सरकार 12,000 रुपयांची आर्थिक मदत देईल, जेणेकरून ते त्यांच्या घरामध्ये शौचालय बांधू शकतील। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं शौचालय योजनेचा लाभ आपण घ्यायला हवा। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।